नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ MPKV राहुरी यांच्या अंतर्गत प्रकल्पग्रस्तासाठीच्या 787 जागांसाठीची विविध जागांसाठीची भरती प्रक्रिया जाहिरात 31 डिसेंबर 2024 रोजी जाहीर करण्यात आली होती. या विस्तारित जाहिरातीसंदर्भातलं महत्त्वाचं सूचनापत्रक जारी करण्यात आलं आहे. पाहू शकता. महाराष्ट्र शासन महात्मा फुले कृषी विद्यापीठ MPKV राहुरी यांच्या अंतर्गत हे सूचनापत्रक मुदतवाढ संदर्भात जाहीर करण्यात आलेलं आहे. यानुसार पाहू शकता यामध्ये जे मुदतवाढ आहे देण्यात आलेली आहे जाहिरातीसाठी अर्ज करण्यासाठीची. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर कार्यक्षेत्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या प्रकल्पग्रस्तांची प्रत्यक्षात महात्मा फुले पाहू शकता. प्रत्यक्षात यामध्ये जी महत्त्वाची माहिती आहे यामध्ये चेक केली जाऊ शकते. तर यानुसार पाहू शकता प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्षात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या प्रकल्पाकरता जमिनी दिलेली आहेत. अशा प्रकल्पग्रस्त कुटुंबातील उमेदवारांना सरळ सेवेने रिक्त पदांवर भरती करण्यासाठी संदर्भ क्रमांक 1 वरील शासन निर्णयान्वये पाहू शकता क्रमांक 2 नुसार दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त पदभरती जाहिरात जाहीर करण्यात आलेली होती. तर यानुसार ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 30 जानेवारी 2025 पर्यंत देण्यात आली होती. तथापि त्यास मुदतवाढ देण्यात येऊन आता पाहू शकता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे. या 787 जागांसाठीची फक्त प्रकल्पग्रस्तांसाठीच्या या ज्या जागा आहेत यासाठीची जाहिरात या अगोदर जाहीर झाली होती. विस्तारित जाहिरात जर तुम्ही या अगोदर चेक केली नसेल तर चेक करू शकता. शेवटची तारीख 30 जानेवारी होती. ते आता वाढवून 28 पाहू शकता. इथे डिटेलमध्ये अपडेट देण्यात आली आहे. 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज केला जाऊ शकतो. यामध्ये गट क संवर्गातील एकूण 241 पदे आहेत. त्याबद्दलची माहिती सुद्धा पदानिहाय माहिती देण्यात आलेली आहे. यानुसार पाहू शकता जे आरक्षण आहे आरक्षण सुद्धा यामध्ये लागू आहे आणि आरक्षणानुसारच्या जागा सुद्धा चेक केले जाऊ शकतात. फक्त जे प्रकल्पग्रस्तांनी ज्या जमिनी दिलेल्या आहेत त्यांच्यासाठीच फक्त ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या संदर्भातली फक्त तेच उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणार आहेत आणि तेच उमेदवार अर्ज करू शकतात. डिटेलमध्ये जी पदे आहेत ते पदांमध्ये शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर आरक्षण न्याय डिटेलमध्ये माहिती जी दर्शवण्यात आलेली आहे ती चेक करून त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते. जाहिरात डिटेलमध्ये दर्शवण्यात आलेली आहे पदानुसार. त्याचबरोबर अर्ज करण्याची पद्धत सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आली होती. ज्या उमेदवारांनी या अगोदर जाहिरात चेक केली नसेल ते पुन्हा एकदा चेक करू शकतात आणि त्या पद्धतीने 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. आता यामध्ये अर्ज प्रक्रिया कशी आहे, अर्ज कसा करायचा आहे या संदर्भातली डिटेलमध्ये माहिती जाहिरातीमध्ये आहे. जाहिरातीची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक केली जाऊ शकते. डिटेलमध्ये यामध्ये देण्यात आलेलं आहे, दर्शवण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे चेक केलं जाऊ शकतं आणि त्या पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. यामध्ये पाहू शकता शेवटच्या डिटेल्समध्ये देण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ MPKV राहुरी यांच्या अंतर्गत 787 पदांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे विविध पदांसाठीची फक्त प्रकल्पग्रस्तांसाठीची ही पदभरती जाहिरात यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली असून 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. अंतिम मुदत जी आहे 28 फेब्रुवारी आहे. डिटेलमध्ये जाहिरात चेक करून त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. तशाच या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.